हळदी कुंकू होऊन झाले 4-5 दिवस, पण मला आहे ना व्हिडिओच काही अपलोड करणं झाला नाही. आता मला असं वाटतंय मला सवयच होईल का नाही व्हिडिओ उशिरा अपलोड करायची. आता काय आहे ना, आम्ही गेलो होतो पिंपरीमध्ये. आम्हाला घ्यायचं होतं हळदी कुंकाचं साहित्य, तर त्यासाठीच आलो होतो. तर खूप गर्दी होती पिंपरीमध्ये आणि आता इथे ना काय घ्यावं काय नाही हे चाललं होतं आमचं. तर खूप छान छान होतं इथं घ्यायसारखं. तर आता मागच्या वेळेस आहे ना आम्ही चीज खिसायच्या खिसण्या दिल्या होत्या, तर ह्या वेळेस काहीतरी द्यावं म्हणलं दुसरं. तर मग इथे आहे ना काचेच्या भरण्या पाहत होतो आम्ही, तर खूप छान होत्या इथं काचेच्या भरण्या. तर ₹300 आम्हाला 1 डझन भेटल्या. तर मग ह्याच आम्ही घेतल्या होत्या, तर खूप छान होत्या ह्या. तर अशाच 5 डझन घेतल्या होत्या आम्ही. आता भरपूर बायका येतात हळदी-कुंकाला. तर मग इथे आहे ना त्या मग भरण्या त्या घेतल्या. आता आम्हाला जायचं होतं परत आणखी काही शॉपिंग करायला, तर मग पुढे निघालोत आम्ही आता. आता इथं 26 जानेवारीसाठी पण खूप छान-छान ड्रेस आले होते. इथे मुलींचे फ्रॉक, टी-शर्ट हे. तर मग इथे आहे ना ते बॉक्स भरून देत होते. तर मग तोपर्यंत आहे ना आम्ही म्हणलो इथे राहू द्या, आता जाताना मग आम्ही घेऊ. आम्ही दोघी पण जणी ॲटोनंच आलो होतो. तर मग तिथं पॅकिंग करून ठेवलं आणि थोडंसं मग परत इकडं आलो. थोडंसं परत आणखी काही घ्यायचं होतं आम्हाला. तर इथे आहे ना खूप छान-छान ड्रेस होते आणि नंतर मग पुढे आलोत. तर इकडे पण थोडंसं पाहितलं काय आहे का तर इथे पण खूप छान-छान होतं. तर देवाचे चौरंग ते देवाला ठेवायला. तसं पण काय होतं, पण म्हणलं आता भरण्याच घेतल्या होत्या मग आम्ही. तर नंतर आहे ना इकडे पुढे आलो, तर इथे पण खूप छान-छान ड्रेस, साड्या हे होत्या आणि पिंपरीमध्ये आहे ना नेहमीच खूप गर्दी असते. आता कधी पण गेलं ना तर इथे खूप गर्दीच असते. तर नंतर आहे ना आम्हाला घ्यायचं होतं थोडंसं लिपस्टिक का आयब्रो पेन्सिल हे घ्यायचं होतं थोडंफार मेकअपचं सामान. तर तेच इथं आम्ही आलो होतो घेण्यासाठी. तर आता आहे ना थोडंसं पुढे गेलं की इथे खूप बांगड्या आहे, खूप छान-छान असतात तिथं. तर इथे कानातले पण होते, झुमके हे. तर इथे नेल पेंट पाहत होतो आम्ही. आता घरी किती जरी असलं ना, तरी आपण बाहेर आलं की काही ना काही घ्यावंच वाटतं आपल्याला. तर इथे आहे ना नेल पेंट, चॉप ते पाहत होतो, पिना ते साडी पिना. तर इथे आहे ना मला लिपस्टिक घ्यायची होती, तर तेच पाहत होते मी. तर छान-छान होत्या तशा लिपस्टिक आणि नंतर मला घ्यायच्या होत्या बांगड्या, तर मग बांगड्या पण घेतल्या आणि आता आलो होतो आम्ही इकडे फुले घ्यायला. आता हळदी-कुंकाला आहे ना बायकांना फुलं, पान ते देतात. तर इथे खूप फ्रेश-फ्रेश फुलं होते, तर खूप छान आणि हार पण इतके छान केलेले होते इथे. तर इथे पाहूनच एवढं छान वाटत होतं ना ह्या फुलांना, फ्रेश अगदी एवढं मन प्रसन्न झालं आणि मला फुल तर एवढे आवडतात ना. तर इथे ना आम्हाला बायकांना देण्यासाठी पण फुलं घ्यायचे होते. तर ₹100 4 होत्या. तर इथे 4 घेतल्या. तर मग नंतर घेतले काही फुलं. तर थोडंसं डेकोरेशन पण करायचं आहे. तर आता मी आहे ना हा व्हिडिओ कंटिन्यूच केलेला आहे. जसं की हळदी-कुंकवाला देण्यासाठी वाण आणि परत घरची काही तयारी हे दोन्ही मिळून मी एकच व्हिडिओ केला आहे. तर इथे ना आम्हाला आता थोडंसं डेकोरेशन पण करायचं होतं घरी जाऊन. त्याच्यासाठी आहे ना इथे पतंग ते पाहण्यासाठी आलो होतो आम्ही. तर गर्दी तर खूप होती. आता वाजले होते 5. तर मग घरी आलोत आम्ही. तर अशी काही तयारी करायची होती आम्हाला. आणखीन बरचसं इथं ठेवायचं राहिलं आहे. तर मग नंतर आहे ना ते ते पतंग ते सर्व लावून घेतलं आणि विड्याचे पानं, आता हे नागिनीचे पानं मी तुम्हाला वेल दाखवलेला आहे. जर माझे व्हिडिओ नसेल पाहितले तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पहा, खूप छान वेल आहे आमच्या दारामध्येच. तर इथे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली आणि पानं, फुलं ते ठेवलं. खूप छान डेकोरेशन केलं होतं. तर आता बायकांना बोलवलं होतं हळदी-कुंकवाला 6 वाजता. तर आता बऱ्याच बायकांचे भरपूर बायकांचे हळदी-कुंकू झाले होते. आता आमचं राहिलं होतं. तर इथे ना खूप छान गोलुडी आली होती. तर तिचा पण थोडासा व्हिडिओ काढला. खूप छान दिसत होती. ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता तिनं तर. आणि आद्विकचं पण बोरन्हाण होतं. आता आद्विकला आहे ना 4 वर्ष पूर्ण होतात. तर आता लेकरांचं कसं ना हौशी खूप असतात. तर इथं तेच त्याचं पण बोरन्हाण होतं. मग इथे आईनं त्याला ओवाळलं. ते खाऊ टाकलं त्याच्या अंगावरती जे ह्याचं असतं ना साहित्य. ते गोळ्या, बिस्किट, मुरमुरे, बोर हे सर्व वाणाचं पण साहित्य टाकतात त्यामध्ये. तर मग नंतर आहे ना इथे त्याची मोठी मम्मा त्याला ओवाळत होती. त्यांना पण ओवाळून ते घेतलं आणि मुलं पण भरपूर आले होते. आता मुलांना कसं आहे ना खाऊ खाण्यासाठी मुलं खूप हे असतात. तर तेच इथं घेत होते. आणि मग त्याचं बोरन्हाण ते झालं की लगेच मग इथे हळदी-कुंकवाची तयारी सुरू झाली आमची. तर आता इथे ना थोडासा अंधार पडला होता, कारण एक मोठा असा लाईट नाही आहे फोकस. तर त्यामुळे थोडासा अंधार दिसत होता आणि मग इथे हळदी-कुंकवाला तयारी सुरू झाली. तर आल्या होत्या बायका इथे हळदी-कुंकवाला. मग त्यांना हळदी-कुंकू ते लावत होतो आम्ही.
तर त्यांना खूप आवडलं हे डेकोरेशन, खूप छान केलं म्हणत होत्या. तर इथे ना आता काही बायका येऊन गेल्या आणि परत ह्या आल्या होत्या. तर एकदम एवढ्या जणी आल्या. तर ताई आहे ना हळदी-कुंकू देत होत्या आणि आता मी देत होते वाणाचं साहित्य, जे की आम्ही आणलेलं त्या काचेच्या भरण्या आणि मी नागिनीचं पान, फूल आणि हे देत होते वाणाचं साहित्य आणि ताई हळदी-कुंकू देत होत्या. तर ह्याचे पण लाडू केले होते तिळगुळाचे आणि परत हे पण होतं बडीशोप, सुपारी हे पण देतात ना. तर मग तेच इथं मी वाणाचं साहित्य देत होते आणि ताई हळदी-कुंकू देत होत्या. तर खूप हसी मज्जा चालत होती. आता कसं आहे ना, बायकांचा हे खूप सण आवडता असतो, कारण सर्वांच्या गाठीभेटी होतात. नाहीतर एरवी कोण कोणाच्या इथं जातं. ह्या निमित्तानं तरी सर्वजण एकत्र येतात. तर तेच इथं गप्पा मारत होते हसून खेळून. तर असंच असतं काहीतरी. मग इथं आहे ना, सर्वांना हळदी-कुंकू ते दिलं. आता मसाला दूध केलं होतं आम्ही, तर सर्व बायकांना मसाला दूध पण दिलं. आणि आता इथे आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की फोकस नाही आहे, म्हणजे जास्त उजेड नाही आहे, थोडं अंधारच दिसतोय. तर मग इथे आहे ना हळदी-कुंकू ते दिलं सर्वांना आणि आता ह्यांना आहे ना फोटो काढायचे होते तिथं. खूप आवडलं त्यांना हे डेकोरेशन, तर तेच इथं त्याच्यासाठीच मग त्यांना फोटो काढायचे होते म्हणून थोडंसं बसल्या त्या आणि नंतर मस्त असे फोटो काढले, व्हिडिओ काढले. आता बऱ्याच बायकांचे हळदी-कुंकू झालं होतं. आता आमचं राहिलं होतं, तरी आणखीन 2 दिवस होते. पुढचे रविवारपर्यंत होतं हळदी-कुंकू. मग नंतर त्या गेल्या आणि परत मग आमच्या कॉलनीतल्या पण काही बायका आल्या. तर त्यांना पण मग हळदी-कुंकू ते दिलं, मसाला दूध हे आणि नंतर आहे ना त्यांना फोटो ते काढले. आता माझा व्हिडिओ आहे ना थोडासा मागं पुढंच झाला बरं का. आधी त्यांचा होता आणि नंतर मग हे असं काही झालं ह्या व्हिडिओमध्ये. आणि रांगोळी पण खूप छान काढली होती, पण आद्विकनं काय केलं त्यावरती सायकल घातल्यामुळे ती रांगोळी सगळी मोडली आणि मला तर खूप वेळ झाला व्हिडिओ काढायचा होता, पण बायका येत होत्या त्यामुळे व्हिडिओच काढता नाही आला. तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.